नमस्कार, मी कमलेश पवार. SKP ITI कट्ट्यामध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आजच्या SKP ITI कट्ट्यामध्ये अतिशय महत्त्वाचा विषय आणि तो विषय मांडण्यासाठी किंवा त्या विषयासंदर्भात माहिती देण्यासाठी आपण वेगवेगळे तज्ज्ञ बोलवत असतो, परंतु आजचे तज्ज्ञ अतिशय खास असे तज्ज्ञ आहेत ज्यांचं नाव आहे विशाल करंगळे सर. विशाल करंगळे सर हे प्लंबिंग क्षेत्रातले तज्ज्ञ आहेत आणि ते ITIमध्ये एक तज्ज्ञ म्हणून, तज्ज्ञ शिल्पनिर्देशक म्हणून ते सध्या कार्यरत आहेत. तर त्यांचं आजच्या SKP ITI कट्ट्यामध्ये मी स्वागत करतो. नमस्कार सर. नमस्कार सर. त्याचबरोबर आपले खास प्रेक्षक, पालकवर्ग, विद्यार्थी यांचंही या ठिकाणी मी स्वागत करतो आणि आजच्या या SKP ITI कट्ट्याला सुरुवात करतो. SKP ITI कट्ट्याच्या माध्यमातून आपण विविध व्यवसायाचं नॉलेज लोकांपर्यंत पोहोचवण्याचं आपण प्रामाणिक प्रयत्न करत आहोत. आजही अतिशय महत्त्वाचा आणि अतिशय जिव्हाळ्याचा विषय ज्याचं नाव आहे प्लंबिंग. ITIमध्ये शिकवलं जाणारं प्लंबिंग व्यवसाय, प्लंबिंग ट्रेड, या ट्रेडविषयी माहिती आपल्याला समजून घ्यायची आहे. याकरिता तज्ज्ञ शिल्पनिर्देशक आदरणीय विशाल करंगळे सर यांचं या ठिकाणी मी मनपूर्वक स्वागत करतो आणि प्रेक्षकांचं परत एकदा मी स्वागत करतो आणि आजच्या या SKP ITI कट्ट्याला सुरुवात करूया. करंगळे सर, आज आपण SKP ITI कट्ट्यामध्ये आलात. तुमच्याकडनं खूप माहिती प्रेक्षकांना जाणून घ्यायची आहे. नक्कीच तुम्ही जास्तीत जास्त माहिती या ठिकाणी द्याल अशी मी अपेक्षा करतो प्रेक्षकांच्या वतीनं. सर, आपल्याला जाणून घ्यायचं आहे की प्लंबिंग हा व्यवसाय कसा आहे आणि या व्यवसायाबद्दल तुम्ही काय माहिती लोकांपर्यंत पोचवू शकाल किंवा चांगली माहिती काय देऊ शकाल सर? प्लंबिंग हा व्यवसाय जो आहे किंवा नळ कारागीर मराठीत म्हटलं तर हा जो ट्रेड आहे तो महाराष्ट्र राज्यातील सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये शिकवला जातो. या ट्रेडचा कालावधी साधारणतः 1 वर्ष आहे आणि यासाठी आपल्याला किमान पात्रता 8वी पास लागते. पण आपण 10वी पास किंवा नापास या क्रायटेरियावर आपण या ट्रेडमध्ये ॲडमिशन घेऊ शकता. आता जसं सरांनी सांगितलं की अतिशय जिव्हाळ्याचा विषय. जिव्हाळ्याचा का, तर आपण लहानपणापासून ऐकत आलो आहे की पाणी हेच जीवन आहे. आता जर मनुष्याच्या प्रगतीसाठी आणि सर्वायवलसाठी जर पाणी हेच जीवन असणार आहे तर पाण्याशी निगडीत व्यवसाय जो आहे नळ कारागीर तो नेहमी आपल्या सर्वांगीण विकासासाठी, एक सोसायटीच्या विकासासाठी एक महत्त्वपूर्ण रोल बजावत असतो. त्यामुळे मला असं वाटतं की हा ट्रेड केल्यानंतर कुठलाही प्रशिक्षणार्थी आजच्या जगामध्ये एक बेसिक रोजगार मिळवू शकतो. ओके, नक्कीच सर, तुम्ही अतिशय सुंदर अशी माहिती सांगितलेली आहे. नक्कीच समाजाला तुमच्या सांगितलेल्या ह्या माहितीचा उपयोग होऊ शकतो. सर, एक सर्वसामान्य प्रेक्षकांचा प्रश्न असू शकतो की हा व्यवसाय किती वर्षाचा आहे किंवा या व्यवसायाला अप्रेंटिसशिप आहे का, असे बरेच जणांचे प्रश्न आता माझ्यापर्यंत आलेले आहेत. तुम्ही काय सांगू शकाल? हा जो व्यवसाय आहे याचा साधारण प्रशिक्षण कालावधी जो आहे तो 1 वर्षाचा आहे. हा 1 वर्षाचा प्रशिक्षण कालावधी जेव्हा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये तो प्रशिक्षणार्थी पूर्ण करतो तेव्हा तो अर्धकुशल कामगार म्हणून गणला जातो. यानंतर त्याला 1 वर्षाचा एक अप्रेंटिसशिप पिरियड सर करावा लागतो. अप्रेंटिसशिप पिरियड म्हणजे एका नावाजलेल्या ऑर्गनायझेशनमध्ये तो अकुशल कामगार म्हणून जो प्रशिक्षणार्थी असतो तो एका एक्सपिरियन्स कामगारासोबत 1 वर्षभर काम करतो, फील्ड एक्सपिरियन्स घेतो आणि हे सगळे एक्सपिरियन्स घेताना तो 1 वर्षाचा कालावधी पूर्ण करतो. म्हणजे थोडक्यात जेव्हा त्याचा 1 वर्षाचा ITI आणि 1 वर्षाचा प्रशिक्षण अप्रेंटिस पिरियड जो म्हणतो आपण तो पूर्ण केल्यानंतर हा जो प्रशिक्षणार्थी असतो तो समाजामध्ये अर्धकुशल कामगारावरून कुशल कामगार म्हणून त्याची गणना केली जाते आणि यानंतर त्याला वेगवेगळ्या संधीचे दरवाजे ओपन होतात. ओके, नक्की सर, छान. सर, मला एका प्रेक्षकाचा मेसेज आलेला आहे. त्या मेसेजवरून तुम्हाला प्रश्न विचारतो. साधारणतः अप्रेंटिसशिप करत असताना त्या विद्यार्थ्याला किंवा त्या कारागिराला स्टायपेंड किती मिळतो सध्या? स्टायपेंड जो आहे अप्रेंटिसशिप पिरियड सर करताना तो तुमच्या ऑर्गनायझेशनवर डिपेंड करतो. एक बेसिक स्टायपेंड जर आपण बघितलं तर 9 ते 10 हजारापर्यंत कोणत्याही प्रशिक्षणार्थ्याला त्या प्रशिक्षण कालावधीमध्ये मिळत असतो, जेणेकरून त्याचा जाण्या येण्याचा खर्च, थोडे इतर गरजा ज्या असतील त्या भागवल्या जातील. कारण कसं असतं सर की जेव्हा तुम्ही ITI पूर्ण करता तेव्हा तो विद्यार्थी अर्धकुशल गणला जात असतो.
त्यामुळे या अर्धकुशल कामगाराला कुशल बनवण्याची जबाबदारी ती ऑर्गनायझेशन घेत असते. त्यामुळे एक साधारणतः त्याला ज्ञान देता देता एक त्याच्या बेसिक गरजा ज्या आहे त्या वर्षाच्या पिरियडमध्ये पूर्ण यासाठी त्याला बेसिक 9 ते 10 हजार पर्यंत देतात. अर्थातच काही ऑर्गनायझेशन असे आहेत की जिथे कामाचा व्याप जास्त असल्यामुळे किंवा ओव्हरटाईम करत असल्यामुळे किंवा जबाबदारी जास्त असल्यामुळे साधारणतः काही प्रशिक्षणार्थी असे पण आहेत की ज्यांनी 20,000 पर्यंत स्टायपेंड घेतलेले आहेत. ओके सर, ही गोष्ट नक्कीच प्रेक्षकांसाठी खूप महत्त्वाची आहे. सर आता मला सांगा की प्लंबर म्हटलं किंवा नळ कारागीर जर म्हटलं तर त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा सध्या वेगळा आहे, तर याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल? प्लंबर किंवा नळ कारागीर हा व्यवसाय ऐकताच आपल्या कोणत्याही जनसामान्याला असं वाटतं की तो घरातील प्लंबिंग काम करणारा माणूस म्हणजे प्लंबर. तर असं नाहीये. तर प्लंबिंग क्षेत्र पण असं 3 ते 4 सेक्टरमध्ये विभागले गेलेले आहे. आता जनसामान्याचा संपर्क हा घरातील प्लंबरशी येतो, त्यामुळे आपण त्यांना दोष देऊ शकत नाही. पण जर आपण बघितलं तर प्लंबिंगचे डोमेस्टिक प्लंबिंग, कमर्शियल प्लंबिंग, ऑइल अँड गॅस और इंडस्ट्रियल प्लंबिंग असे वेगवेगळे क्षेत्र आपण म्हणू शकतो. अत्यावश्यक सेवा या सगळ्या सेवांमध्ये प्लंबरचं काम असतं. आता जर तुम्ही आपला घरातील प्लंबिंग वर्क्स करण्यासाठी जो व्यक्ती येतो त्याच्याशी आपला संपर्क असल्यामुळे आपल्याला जनरली फक्त तेच एक प्लंबिंग माहिती असतं. पण मी ते सांगू इच्छितो की कन्स्ट्रक्शन साईट तर आपण सगळेच बघताय. त्या कन्स्ट्रक्शन साईट्सवर जे तुमचे रिअल इस्टेटचे मोठमोठे कमर्शियल प्रोजेक्ट होत असतात, या संस्थेत त्या प्रोजेक्ट्समधले जे पाणी पुरवठ्याची सोय आहे, सीवेज आहे, वेस्टेज आहे किंवा जेवढं इन किंवा आउट होणारं फ्लुइड आहे, इव्हन गॅस कनेक्शन जे आपण म्हणतो, मोठमोठ्या सोसायटीजमध्ये जे गॅस कनेक्शन देण्याचे काम असतात, मेन लाईन पासून त्या पूर्ण प्रोजेक्टला गॅस कनेक्शन द्यायचं काम सुद्धा हा प्लंबर करत असतो. तसंच आपण जर इंडस्ट्रीयलमध्ये गेलो तर कोणताही इंडस्ट्रीयल प्लांट असला तर तिथे त्याची पाण्याची गरज पुरवणं किंवा पाणी सोडून इतर जे फ्लुइड्स आहेत, जसं काही कंपन्या ज्या गॅस कंपन्या आहेत, रेफ्रिजरेशन कंपन्या आहेत, या ठिकाणी गॅसेसचं वहन करण्यासाठी पण पाईपाची आवश्यकता असते. तर तिथे सुद्धा आपला प्लंबर हा इंडस्ट्रियल प्लंबर म्हणून काम करत असतो. किंवा आपण ऑइल अँड गॅस सेक्टर जर बघितलं की जे ऑइलचे प्लॅटफॉर्म आहे मोठे मोठे समुद्रामध्ये किंवा त्याचे जे रिफायनरीचे प्लांट्स आहेत कोस्टल एरियामध्ये, इथे सुद्धा मोठ्या प्रमाणावर त्या वायूचं किंवा फ्लुइडचं वहन करण्यासाठी ट्रान्सपोर्टेशनसाठी आपण पाईप वापरत असतो. तर तेथेही प्लंबरला एक संधी निर्माण होत असते. प्लस ह्याच प्लंबरने जर एक ॲडिशनल वेल्डिंगचं स्किल घेतलं तर पाईप वेल्डर म्हणून पण एक जॉब मार्केटमध्ये सध्या प्रचलित आहे की ज्याची विदेशातून फार डिमांड आहे. की अशा कुशल कारागीर विदेशात मिळत नाही पण आपल्या भारतामध्ये आहेत जे ऑलरेडी कोकणच्या कोस्टल एरियामध्ये किंवा मुंबईच्या कोस्टल एरियामध्ये काम करतात. ओके, नक्कीच सर, छान माहिती दिली तुम्ही. या माहितीचा आधार घेऊन जे आता प्रवेश घेऊ इच्छिणारे जे विद्यार्थी उमेदवार आहेत ते नक्कीच याचा लाभ घेतील. सर आता मला एक विचारायचं आहे की आपण प्लंबर किंवा नळ कारागीर हा जो पारंपरिक शब्द आहे, जसे की आता कार्पेंटर शब्द होता किंवा सुतारकाम शब्द होतं, त्याचं आता नाव बदलून यावर्षीपासून माझ्या मते ते वुडवर्क टेक्निशियन झालेलं आहे. त्याच धर्तीवरती प्लंबर किंवा नळ कारागीरचं काय नाव बदलण्याचं काय विचाराधीन आहे? हो सर, काय झालंय की लोकांमध्ये जी नळ कारागीर किंवा प्लंबर या व्यवसायाची जी मिसकन्सेप्शन आहे ती बदलण्यासाठी राज्य सरकारने सुद्धा प्लंबर किंवा नळ कारागीर या व्यवसायाच्या व्यतिरिक्त त्याला वॉटर इंजिनियर किंवा हा ट्रेड पास होणारा व्यक्ती वॉटर इंजिनियर म्हणून ओळखला जावा असा एक प्रस्ताव टाकलेला आहे. त्याचं कारण असं की विदेशामध्ये प्लंबर किंवा नळ कारागिराला एक वॉटर इंजिनियरचा दर्जा दिला जातो. का तर हा व्यवसाय असा आहे की त्याचा जनसंपर्क सगळ्यात जास्तीत जास्त आहे की कोणत्याही सामान्य व्यक्तीला पाण्यासंबंधित कोणतीही अडचण आली तर तो प्लंबरला शोधत असतो. पण त्या प्रकारची प्रतिष्ठा आपल्याकडे भारतात मिळत नाहीये हे शासनाने ओळखलं आणि शासनाने त्यातून त्याचं नाव वॉटर इंजिनियर करण्याचा प्रस्ताव आता पुढे सादर केलेला आहे. तो मंजूर होताच आता हा ट्रेड सुद्धा वॉटर इंजिनियर म्हणून ओळखला जाईल आणि त्याच्याने अनेक जे प्रशिक्षणार्थी असतील आपले ज्यांनी हा ट्रेड पास केलेला असतील त्यांना विदेशामध्ये अजून संधी ओपन होतील. ओके, नक्कीच सर, खूप छान माहिती दिली तुम्ही. सर आता प्लंबर हा ट्रेड 1 वर्षाचा आहे, त्याला अप्रेंटिसशिप 1 वर्षाची आहे. अप्रेंटिसशिप केल्यानंतर कंपनीमध्ये किंवा शासकीय कुठलं वेगळं डिपार्टमेंट आहे त्या डिपार्टमेंटमध्ये असं कोणत्या डिपार्टमेंटमध्ये प्लंबिंगची संधी त्या ठिकाणी आहे, नोकरी संधी आहे? नळ कारागीर हा व्यवसाय आहे 1 वर्षाचा आणि अप्रेंटिस 1 वर्ष म्हणजे 2 वर्षाचा कोर्स पूर्ण केल्यानंतर किंवा हे शैक्षणिक कालावधी पूर्ण केल्यानंतर तो कुशल कारागीर व्यक्ती आता त्याला खाजगी, सरकारी आणि वैयक्तिक तिन्ही क्षेत्रामध्ये संधी उपलब्ध होतात. जर त्याने एक सरकारी क्षेत्र आपण बघितलं की जो जनसामान्याचा कल असतो सरकारी क्षेत्राकडे,
तर सार्वजनिक बांधकाम विभाग म्हणजे PWD, जलसंधारण विभाग WRD, महानगरपालिका, ग्रामपंचायत, नगर परिषद या सगळ्या ठिकाणी प्लंबरची आवश्यकता पडते. प्लंबर किंवा पाईप फिटर अशा 2 पदावर त्यांना नियुक्ती मिळत असते. त्याचं कारण असं की हे सगळे जे आस्थापना आहेत हे आहेत तुमच्या मानवी वस्तीशी निगडीत, आणि मानवी वस्तीला रेग्युलर पाणी पुरवठा पुरवणं, त्याच्या गरजा भागवणं यासाठी प्लंबरची आवश्यकता असते. जर खाजगी क्षेत्र बघितलं की जसं आपण आधी मी आपणास सांगितलं की कमर्शियल, डोमेस्टिक आणि इंडस्ट्रीयल अशा या क्षेत्रामध्ये त्यांना संधी ओपन होत्या. जसं मोठ्या मोठ्या प्लांटमध्ये मेंटेनन्ससाठी पाईप फिटर किंवा प्लंबर असतो, किंवा सप्लाय इंटॅक्ट ठेवण्यासाठी मोठमोठ्या ऑर्गनायझेशनमध्ये एक फॅसिलिटी मॅनेजमेंटच्या अंतर्गत एक प्लंबर ठेवला जातो. जर आपण खास पुण्याचं जर वैशिष्ट्य बघितलं IT पार्क किंवा बँगलोरचं, या ठिकाणी मोठे मोठे IT कॅम्पसेस किंवा कमर्शियल कॅम्पसेस आहेत. तर या कॅम्पसेसमध्ये सुद्धा 2 ते 3 प्लंबरच्या जागा असतात, कारण एवढ्या मोठ्या कॅम्पसचा पाणी पुरवठा आणि मेंटेनन्स करणं हे फक्त प्लंबरच करू शकतो. तसंच जर खाजगी क्षेत्र बघितलं आपण तर कोणताही 2 वर्ष पास झालेला विद्यार्थी एक 10,000 रुपयाचा इन्व्हेस्टमेंट करून एक आपले बेसिक प्लंबिंगचे टूल्स घेऊन स्वतःचा व्यवसायही सुरू करू शकतो. आता आपले काही आधीचे विद्यार्थी जे आहेत ते असे उदाहरणं आहेत आपल्याकडे की त्यांनी मिनिमम 10,000वरून सुरुवात करून आज करोडोंचे त्यांचे व्यवसाय आहेत की मोठ्या उलाढाली आहेत. नक्कीच सर. म्हणजे प्लंबर हा 1 वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर, अप्रेंटिसशिपचा 1 वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर तो स्वतःचा व्यवसाय म्हणजे स्वयंरोजगार देखील करू शकतो. आणि स्वयंरोजगार करण्यासाठी फक्त किट घ्यावं लागतं, आणि ती साधारणतः किंमत त्याची 1,000 किंवा 10,000पर्यंत त्याची किटची किंमत असेल, 8 ते 10,000पर्यंत. ते एक किट घेऊन तो स्वतःचा स्वयंरोजगार सुरू करू शकतो. आणि आज आता बरेच विद्यार्थी आपले जुने 2.5-3 लाख रुपये दर महिन्याला कमवत आहेत. आता बरेच विद्यार्थी भेटतात, चर्चा होती, ते विद्यार्थी सांगतात. बरं सर, आता हे झालं डोमेस्टिक झालं किंवा इंडस्ट्रीयल झालं, असं वेगवेगळे प्लंबिंगचे प्रकार आहेत. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये गेल्यानंतर वेगवेगळा त्याला मान सन्मान आहे. तर डोमेस्टिकला थोडं मान सन्मान कमी मिळतो, ह्याचं काय कारण असेल? डोमेस्टिकला आता म्हणजे जेवढं बघण्यात आलंय त्यावरून मी एवढं सांगू शकतो की कसं जनसामान्याशी संपर्क असताना ते एक कष्टाचं काम आहे. ओके. आणि आजकाल समाजाचं कष्टाकडे बघण्याचा दृष्टिकोन थोडासा वेगळा आहे की श्रमाला जी प्रतिष्ठा दिली पाहिजे ती जनसामान्याच्या नजरेमध्ये नाहीये. त्यामुळे कदाचित ती प्रतिष्ठा जी विदेशामध्ये प्लंबरला मिळते किंवा नळ कारागिराला मिळते ती अजून आपल्या समाजात प्राप्त झालेली नाही. पण आता शासनाने जो निर्णय घेतलाय त्याचं नाव बदलून वॉटर इंजिनियर करण्याचा, तर असं भविष्यामध्ये आपण अपेक्षा ठेवू शकतो की त्यांची प्रतिष्ठा बदलेल आणि वेगवेगळ्या संधी निर्माण होतील. येस, नक्कीच सर. प्लंबर हा व्यवसाय खूपच महत्त्वाचा आहे, कारण जिथं पाणी आहे तिथं प्लंबरची गरज आहे, जिथं फ्लुइड आहे तिथं प्लंबरची गरज आहे. प्रत्येक ठिकाणी प्लंबरची आवश्यकता असतेच. आणि सर, आता प्रवेश प्रक्रिया सध्या सुरू आहे, तर या दृष्टिकोनातून तुम्ही कसा संदेश द्याल पालकांना किंवा विद्यार्थ्यांना? पालकांना माझा एकच विनंती असेल की एक कोणत्याही व्यवसायाकडे बघताना त्यातून निर्माण होणाऱ्या संधी यांच्याकडे तुम्ही जास्त लक्ष द्या. समाजामध्ये किंवा जनसामान्यामध्ये जी प्रचलित प्रथा असेल किंवा ऐकण्यात आले की सगळ्यांना इलेक्ट्रिशियनच पाहिजे, सगळ्यांना वायरमॅनच पाहिजे, पण जे बेसिक अशाने काय होतं की एका वेगळ्या क्षेत्रामध्ये त्रुटी निर्माण होते. मग ती त्रुटी निर्माण झाली आणि ती भरण्यासाठी जेव्हा त्या व्यवसायामध्ये लोक उतरतात तर त्यांना अनेक संधी मिळते, चांगल्या प्रमाणामध्ये व्यवसाय वाढवता येतो. तर तुम्ही या व्यवसायाकडे अशा पद्धतीने पहा की पुण्यासारख्या शहरामध्ये एवढी मानवी वस्ती आहे की एवढं पॉप्युलेशन आहे की प्लंबरला काम नाही असं कधीच नाही. नुसता डोमेस्टिक प्लंबर बघितला तरी, अर्थात पुण्यामध्ये इंडस्ट्रियल एरिया पण आहे, कमर्शियल एरिया पण आहे, सर्व प्रकारच्या संधी पुण्यामध्ये किंवा संपूर्ण महाराष्ट्रात म्हणेल मी की महाराष्ट्रामध्ये बी प्लंबरला कामाची कमतरता नाही. फक्त पालकांचा दृष्टिकोन त्याच्याकडून थोडा वेगळा झाला पाहिजे. आणि आपल्या ट्रेडची जी मिनिमम क्वालिफिकेशन आहे ती पण 10वी पास नापास म्हणजे दोन्ही प्रकारे तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. तुम्ही फक्त 10वी परीक्षेला अपियर झालेले पाहिजे, एवढीच एक पात्रता आहे. तर कमीत कमी शिक्षणातून तुम्ही एक चांगली रोजगार संधी यातून निर्माण करू शकता. नक्कीच सर, खूप चांगलं आहे. आणि सर, मुलींसाठी काय संधी आहे का याच्यामध्ये? मुलींसाठीही संधी आहे. मुलींसाठी जागा 33% जागा शासनाने रिझर्व्ह ठेवलेल्या आहेत. सगळ्या शासकीय आस्थापनांमध्ये किंवा खाजगी आस्थापनांमध्ये सुद्धा लेडीज प्लंबरची जागा खाली आहे. आता आपलं दुर्दैव की
जनसामान्याचा कल तिकडं नसल्यामुळे आणि एक कष्टाचं काम असल्यामुळे पालक आपल्या मुलींना त्या क्षेत्रात पाठवत नाही. पण सध्या काही कॉर्पोरेट आहे जे या क्षेत्रामध्ये वुमन एम्पॉवरमेंटसाठी कार्य करत आहेत. आत्ताच मी एका मोठ्या आस्थापनेचं नाव घेत नाही, पण सरांना माहिती आहे की आपल्या संस्थेमध्ये ते आले आहेत. त्यांनी जवळपास 30 ते 40 विद्यार्थिनींचे सिलेक्शन केलेलं आहे, खास एक कन्स्ट्रक्शन साईड आणि प्लंबिंगसाठी. आणि त्या मुलींना ते ट्रेन करून त्या क्षेत्रात उतरवणार आहे की एक इमेज निर्माण करण्यासाठी, की वुमन एम्पॉवरमेंटची एक संधी निर्माण करण्यासाठी, की मुलींसाठी हे पण एक क्षेत्र ओपन आहे म्हणून. नक्कीच सर, प्लंबिंग या क्षेत्राशी निगडीत पिंपरी चिंचवड शहरामध्येच बॉस इंडिया फाउंडेशनच्या माध्यमातून वर्ल्ड क्लास ट्रेनिंग सेंटरची उभारणी करण्यात आलेली आहे. आणि बॉस इंडिया फाउंडेशनला 100 वर्षे पूर्ण झाल्यामुळे त्या संस्थेच्या माध्यमातून 100 मुलींना 7,000 रुपये स्टायपंड देऊन 3 महिन्याचं ट्रेनिंग देण्याचं त्याने काम सुरू केलेलं आहे. तर पारंपरिक हा प्लंबिंगचा व्यवसाय पूर्ण केल्यानंतर 3 महिन्याचं प्रशिक्षण देखील ॲडव्हान्स त्या ठिकाणी घेता येऊ शकतं. मुलींसाठी खास तिथं सोय आहे. तर या क्षेत्रामध्ये मुलींना देखील येण्याची खूप मोठी संधी आहे सध्या. तर मुलींनी देखील या प्लंबिंग या व्यवसायाकडे चांगल्या दृष्टीने पाहिलं पाहिजे, एक करिअरच्या दृष्टीनं पाहिलं पाहिजे. तर सर, नक्कीच तुम्ही आज SKP ITI कट्ट्यामध्ये आलात आणि प्रेक्षकांना, पालकांना आणि विद्यार्थ्यांना जी पाहिजे तीच माहिती तुम्ही या ठिकाणी अतिशय उत्तम पद्धतीनं मांडली. त्याबद्दल सर मी तुमचं मनापासून धन्यवाद देतो. धन्यवाद सर. आणि त्याचबरोबर SKP ITI कट्ट्याला प्रोत्साहन देत असल्याबद्दल प्रेक्षक वर्ग यांचाही मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि धन्यवाद. थँक्यू.